विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशभरात आज सकाळपर्यंतच्या 24 तासात 16,457 नवे कोरोनाबाधित आढळले असून आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 1,10,63,491 झाली आहे. काल दिवसभरात 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, त्यामुळे आतापर्यंतच्या मृतांचा आकडा 1,56,825 आहे. तर देशभरात आतापर्यंत 1,34,72,643 जणांचं लसीकरण झालं आहे. भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. ओव्हर द टॉप अर्थात ओटीटी, ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि समाज माध्यमं या डिजिटल मंचासाठी केंद्र सरकारनं काल नीतिमूल्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले की या नियमांमुळे समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांना अधिक अधिकार मिळाले असून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाण्याची ग्वाही दिली गेली आहे. मोठा आर्थिक गैरव्यवहार करून केवळ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर गेल्यानं कोणीही कायद्यापासून वाचू शकत नाही, असं नीरव मोदी प्रकरणी ब्रिटनमधल्या न्यायालयानं दिलेल्या निकालातून स्पष्ट होत असल्याचं केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं म्हटलं आहे. नीरव मोदीला भारतात हस्तांतरित करण्याइतपत त्याच्या विरोधात पुरावे असल्याचं भारताचं म्हणणं ब्रिटनमधल्या न्यायालयानं मान्य केल्याचं सीबीआयनं सांगितलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृतिदिन आहे. स्वातंत्र्य लढ्यातल्या क्रांतिकारक चळवळीचे धुरीण याबरोबरच तत्वज्ञ, प्रतिभावंत, साहित्यिक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते. त्यांच्या जीवनावर आधारित अनादि मी अनंत मी हे नाटक आज सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या नाट्य महोत्सवामध्ये सादर होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुण्यातही उद्या या नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलंय. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.